हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशात सगळे मस्त ना, तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच प्रार्थना. तर बघा, आज इथे चालले आमचं रक्षाबंधन साजरं करायचं, म्हणजे सगळ्यांच्याच घरी रक्षाबंधन चाललेलं असेल सोमवारी 19 तारखेला. तर इथं अशा प्रकारे मी पण राखी बांधून घेते. मला 2 भाऊ आहेत, तर एका भावाला माझ्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्यामुळे त्याला काही घेतलेलं नाही. तो मोठ्या भावाला अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. हा माझा 2 नंबरचा भाऊ आहे बघा. तर याला मी ओवाळून घेते, म्हणून त्याला मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही. तर काल तर मी तुम्हाला राख्या दाखवल्या होत्या आणि इथं पण दाखवल्यात आणि ताट पण मस्त असं घेतलं होतं बघा. आणि आता इथं राखी बांधते मी. तर तुम्ही रक्षाबंधन केलं का नाही साजरं, कशा प्रकारे केलं ते पण नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि रक्षाबंधन 1:30च्या पुढं राखी बांधायची होती. सकाळपासून 1:30 वाजेपर्यंत राखी बांधायचं नव्हते, म्हणजे काय तर ते काळ भद्रकाळ का असं काय तर होतं, त्यामुळे. आणि बघा, इथं जेवण पण मस्त असं बनवलं होतं मम्मीनं. पुरी, भात, वरण, खीर आणि भेंडी. मस्त असं जेवण पण बनवलं होतं. तर बघा, अशा प्रकारे बनवलेलं आहे. स्पेशल असं साधंच आहे, पण थोडंसं स्पेशल जेवण आहे. आणलाय सकाळी, खरं पुरगीनं उघडून पण बघितलं नाही. म्हणलं आपण तर बघावे कसं आहे काय आहे. होय, तूच घाल ना, मला राहू दे. मी घालते. कलर तर छान दिसायला लागलाय. ती काय आहे? ती काय? ओढणी. ओढणी एवढी मोठी असते. मग काय, साडीसारखीच ओढणी, लांबडीच्या लांबडी. बापरे, किती मोठी आहे. ओढणे का चष्टा? बघा, मैत्रिणीनं अमृताला तिच्या भावाने आणलाय बरं का ड्रेस. हा छान आहे, सासूस एकदम मस्त आहे. असं ओढणी तर एवढी मोठी आहे, कारण ओढ आणि पॅन्टचा कलर पण असेल बघू शकता. छान आहे ना पॅन्ट. छान आहे, छान आहे. टॉप बोलूया. वाव, टॉप तर कसला मस्त आहे. टॉप पण छान आहे. जरा मोठा वाटतोय ते. छान आहे. बघा, डिझाईन किती मस्त आहे. चॉईस भारी आहे की भैयाची. मग तू कधी घेतेस ड्रेस आता मला? आता भावानी घेतलाय. आता मी तू कधी घेणार? बघा मैत्रिणी, आता ही भावानी घेतला हिला. आता म्हणते तू कधी घेणार. सारखं टॉप असतात बरं का हिला, तरी पण आहे अशी म्हणते. आता मग घ्यायला पाहिजे का नाही सांगा तुम्हीच कमेंट कसं मध्ये. वाटला ड्रेस नक्की कमेंट करून सांगा, छान आहे का नाही. तर अमृताची रक्षाबंधन अशा प्रकारे साजरी झाली आणि 500 रुपये वर आणि दिले तिला खर्चाला. तू काय दिलंच नाही तेस. मी कशाला, मला काय वळच होती. बघा की हिनं काय मला वळ नाही, राखी बांधली नाही, मीला पैसे देणार. ओवाळच द्यायचे असते वय. ओवाळच द्यायचं असत्या. मग काय तर असं काय नसतंय, मम्मीने द्यायचं तर असते. मैत्रिणी, तुमची पण सगळ्यांची रक्षाबंधन साजरी झाली का नाही सांगा नक्की. आमची काय, माझी काय झाली नाही माहिती का. भाऊ आमचा नसतोय इथं, मुंबईला असतोय. आत्ताच गेला तो, काम होतं म्हणून आत्ता. त्यामुळे रक्षाबंधन काही नव्हता. ते मी राखी दिली त्याच्याबरोबर. तर इकडे बघून सांग. रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा. रक्षाबंधन झालं की आता, आता कशाला आता दिवस सगळ्या बहिणी राखी बांधायला वगैरे गेल्या असतील, कोण परत आला तर कोण राहिले असतील. आणि रक्षाबंधन यावर्षी मस्त अशी साजरी झाली सगळ्यांची. बरं, अजून काय? चला आता काय, 3000 बघा आता 6 वाजले. आता थोडा चहा पण बनवणार आहे. आणि आज मला वाटतं दुपारी आरामच केलेला आहे जास्त.
त्यामुळं उठून तोंड वगैरे धुतलं, सगळं तयार झाले. आता चहा बनवणार, नंतर स्वयंपाक कशाला बनवायचा. चहा? चहा बनवणार आहे आता, आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आपल्याला संध्याकाळी. सकाळी मी काय जेवण बनवलं होतं सांगते मी तुम्हाला रक्षाबंधनचं मस्तपैकी. तर पुऱ्या बनवल्या होत्या आणि गऱ्याची खीर बनवली होती, पुन्हा शेवळ्याची खीर बनवलेली, आणि वरण बनवलेलं, भेंडी बनवलेली. असं सगळं मेनू मस्तपैकी बनवला होता. कुरड्या तळलेल्या, भात जिरा राईस केलता. कुठे गेलं मग? सगळं जेवण बनवलंय. कुठे गेलं म्हणजे त्यात दाखवलंय ना मैत्रिणी, काय मला तर दिसलं नाही. मला तर दिसलं नाही. जेवण बनवलं होतं छानपैकी सकाळी. कसं आहे माहिती आहे, कशाच्या निमित्तानं आपण आवरून असं जेवण बनवतो. रोज कसं गडबडीत एक भाजी, सुकी भाजी, एक पातळ भाजी झाली, भात झाला, चपाती झाली, संपलं. सणांच्या निमित्तानं कसं आपण काय करतो, आवरून सगळं असं बनवत असतोय. तर आता म्हणतं संध्याकाळी आता काय आणि थोडंसं काय तर छानपैकी बनवायचं आता. तर चला, तुम्ही पण मैत्रिणींनो काय काय बनवलं रक्षाबंधनला, तुमच्या भावांना काय काय खाऊ घातलं, आणि तुमचे पण भाऊ रक्षाबंधन आलते का नक्कीच सांगा. तर चला आता बस, एवढाच व्हिडिओ छोटासा टाकणार आहे बस. आणि व्हिडिओ बघा, आणि बघितल्यानंतर लाईक पण करा बरं का. लाईक करा, आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा. बघत जा, पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण अखंड व्हिडिओ बघा. स्टार्टिंगला सांगायला पाहिजे होतंस. आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळं कळत असते, त्यांना सगळं माहिती असते, त्यांचं चॅनल पण असते, त्यांना काय सांगायला लागत नाही बिलकुल. सगळ्यांचंच थोडी ना चॅनल असतात. ते बघत असतात चॅनल, त्यामुळे त्यांना माहिती असते. तर चला, यूट्यूब फॅमिली बाय बाय.